हॅलो फ्रेंड्स, आज आपण दाळबट्टी बनवणार आहोत। त्यासाठी बघा पीठ मळून घेतलेलं आहे। 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 छोटी वाटी रवा घेतलेला आहे। त्यामध्ये हळद, जिरे, ओवा हे सर्व टाकून तेल टाकलं आणि पाणी टाकून छान असं मळून घेतलेलं आहे। मळून झाल्यावर एक 10 मिनिटं रेस्ट केलं आणि छान असे पिठाचे गोळे तयार करून घेतलेत। मस्त असे हे शिजण्यासाठी गोळे ठेवलेले आहेत। बघू शकता मैत्रिणींनो, छान असे हे पिठाचे जे गोळे आहेत ते उकडवून घ्यायचे आणि नंतर कट करून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता छान असे हे गोळे आपण पिठाचे उकडवून घेतलेले आहेत। एकदम मस्त आणि सिंपल सोपी रेसिपी आहे। बघू शकता अशा पद्धतीने छान असे कट करून घ्यायचे। इथे बघू शकता छान मी कट केलेले आहेत। छान असे कट झाले की आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करायचे आहेत। मस्त अशी दाळबट्टी तयार होते बघा मैत्रिणींनो, आणि रेसिपी पण खूप सिंपल सोपी आहे। तर चला आता बट्ट्या सुद्धा आपण तळून घेऊया आणि छान असं वरण सुद्धा तयार करून घेऊया। मस्त अशा बघा बट्ट्या इथं मी तेलामध्ये सोडून घेत आहेत आणि छान बारीक गॅसवरती मस्त गोल्डन ब्राऊन आपल्याला तळून घ्यायचे आहे। बघू शकता छान अशा आपल्या बट्ट्या इथे तयार होत आहेत मैत्रिणींनो। चांगल्या तळून घेऊया बट्ट्या आणि काढून घेऊया। एकदम मस्त अशा खुसखुशीत आणि छान अशा आपल्या ह्या बट्ट्या बघा इथे तयार झालेल्या आहेत मैत्रिणींनो। तुम्हाला दाखवते, इथे बघा मी काढून घेतलेले आहेत। आणि आता आपण वरण जे बनवले ते सुद्धा बघू शकता। मस्त अशी इथं वरण बनवलेलं आहे। दाळबट्टीसाठी वरण तर छान असं फोडणीचं केलंच पाहिजे। मस्त असं इथे वरण सुद्धा आपलं रेडी आहे। चला आता छान आपल्या दाळबट्ट्या आपण एन्जॉय करूया। मस्त सगळ्या बट्ट्या बघा इथे तळून घेतल्या। आता मस्त ताट आपण सर्व करूया आणि छान असे आपल्या दाळबट्ट्या एन्जॉय करूया। नक्की मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा। माझी रेसिपी कशी वाटली ही सुद्धा मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा। आणि तुम्ही सुद्धा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।